नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी, काव्या, घरातील सर्वजण हे सर्वांच्या समोर रम्या व वसुंधरा आत्याला धमकी देऊन बोलतात की आता यापुढे घरात जर वावरायचं असेल तर खाली मान घालूनच वावरावं लागेल। तेव्हा दोघींनीही अतिशय अपमानित झाल्यासारखं वाटतं। त्यानंतर आपण पाहतो बाबा हे वसुंधराला बांधलेली राखी काढून फेकून देतात आणि तेव्हा सर्वजण घरातले अतिशय आनंदित असतात। तर वसुंधराला आणि रम्याला अतिशय राग येतो आणि वसुंधरा ही ती राखी हातामध्ये घेते आणि बोलते, या राखीची शपथ, तुमचा हा आनंद मी जास्त काळ टिकून देणार नाही। त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलते, जीवा, काव्या आणि मानिनी काकू या कशा प्रकारे रम्या व वसुंधरा आत्याला कामाला लावणार आणि त्यांना कशा प्रकारे या घरामध्ये राहायला देणार याचं प्लॅनिंग करत होत्या। परंतु मला असं वाटतं की वसु आत्याला काम लावणे हे काही योग्य वाटत नाही। तेव्हा जीवा देखील नंदिनीचा राग येतो, नंदिनीला बोलतो, नंदिनी तुम्ही हे काय बोलत आहात? ज्या महिलेने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला किडनॅप केलं, तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला, त्या महिलेविषयी तुम्ही आणखीन सहानुभूती मनामध्ये का ठेवत आहात? मला वाटते आता आईने व काव्याने मात्र खूप मोठी शिक्षा केली पाहिजे। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या, नंदिनी, मानिनी कशा प्रकारे रम्या व वसु आत्याला शिक्षा करणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।